नमस्कार. गेल्या आठवड्यामध्ये इराण आणि इस्रायल अमेरिका युद्धाला 1 महिना झाला. मग जी गोष्ट आपण चुटकीसरशी मिटवू असं ट्रम्प यांना, अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांना वाटत होतं, ती 1 महिन्यानंतरही संपताना दिसत नाहीये. त्याच्यामुळे अर्थातच त्याचे ते परिणाम आहेत, ते दिसतातच आहेत. लोकसत्तांनी वारंवार त्यावरती भूमिका घेतलेली आहे. आपण दृष्टिकोनमध्ये त्याची चर्चा केलेली आहे. आणि सगळ्यात मोठा मुद्दा अर्थातच इंधनाचा आहे. म्हणजे आता बाजारपेठ कोसळतीये. या वर्षाचा आजचा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस. बाजार गडगडलेल्या अवस्थेत नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होईल 1 एप्रिलला. असं सगळं घडतंय आणि त्यामागे हे युद्ध, नरसंहारक नेत्यान्याहू यांची इच्छा आणि त्यांनी अमेरिकेला फरफटवत नेणं आणि हे आता सर्वमान्य झालेलं हे सगळेच जण म्हणतायत. अमेरिकी माध्यमं, युरोपमधली माध्यमं, म्हणजे जी भूमिका सातत्याने लोकसत्ता पहिल्या दिवसापासून सांगत आलेलं आहे की ट्रम्प यांच्यापेक्षा हे युद्ध हे नेतान्याहू यांच्यासाठी गरजेचं होतं आणि त्यांनी ते घडवून आणलं. त्यांची ती गरज होती आणि ट्रम्प त्याच्यात ओढले गेले आणि आता त्यांनाही त्याचा फटका बसणार आहे. ट्रम्प यांची सुद्धा ती एका अर्थाने गरज होती, कारण एप्स्टीन फाईलचा मुद्दा असेल, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला तडाखा असेल अमेरिकेमधल्या. त्यामुळे हा मुद्दा आता निकालात निघालेला आहे. आता पुढचा प्रश्न तो इंधनाचा. त्यावरती भाष्य करताना गेल्या आठवड्यामध्ये भारतीय पंतप्रधानांनी संसदेला, खासदारांना असं सांगितलं की आता आपण इथेनॉलवर भर द्यायला हवा. आणि ते पुढे असं म्हणाले की काही म्हणजे दशकभरापूर्वी 1-2% इथेनॉल हे पेट्रोलमध्ये मिसळलं जात होतं. त्याचं प्रमाण आता 10% जास्त झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे आता इथेनॉलवर भर देणं हे किती गरजेचं आहे वगैरे. मुद्दा अत्यंत चोख, अगदी बरोबर. त्याच्यात थोडेसे तपशील आपण लक्षात घ्यायला हवेत. एक तर हा इथेनॉलचा निर्णय हा काही त्यांच्या सरकारने घेतलेला नाही आहे. हा मुळात निर्णय घेतला अटल बिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते त्यावेळेला हा निर्णय घेतला गेला आणि 5% इथेनॉल मिश्रण पेट्रोलमध्ये करायचं, तिथून सुरुवात करायची आणि 25% जायचं, असा हा प्रवास आहे. त्यामुळे त्याची सुरुवात ही वाजपेयींच्या काळात झालेली आहे. म्हणजे हे जसं म्हणाले 10 वर्षापूर्वी काही होत नव्हतं वगैरे, ते सगळं ठीक आहे, राजकीय प्रचाराचा भाग. पण ती आता 20% येऊन थांबलेलो आहोत. मुद्दा आता पुढचा आहे, प्रश्न पुढचा आहे, आव्हान पुढचं आहे. ते आव्हान असं की या 20%चे 25% कसे करायचे. आणि पंतप्रधानांनी ज्या दिवशी हे विधान केलं गेल्या आठवड्यामध्ये, मला वाटतं 23 तारखेला, 23 मार्चला, त्याच्यानंतर जर या तपशिलाकडे बघितलं तर अनेक आश्चर्याचे धक्के बसतील. तर त्यातला पहिला मुद्दा असा आहे की हे इथेनॉलचं प्रमाण 25% करण्याच्या अनुषंगानं सरकारने जेव्हा आपली भूमिका स्पष्ट केली, इथेनॉलला उत्तेजन दिलं जाईल असं जेव्हा स्पष्ट केलं, त्याच्यानंतर भारतामध्ये इथेनॉल उत्पादकांची संख्या मोठ्या प्रमाणावरती वाढली. इतके दिवस ऊसाच्या माध्यमातून, म्हणजे जे साखर कारखाने आहेत ते साखर करता करता इथेनॉल तयार करू शकत होते, त्यांच्याऐवजी पूर्णपणे नव्याने वेगळ्या माध्यमातून इथेनॉल तयार करणारे आपल्या देशात वाढले. त्याला सरकारने उत्तेजन दिलं, चांगली गोष्ट आहे. म्हणजे आता इथेनॉल तांदूळापासून, भातापासून तयार करता येतं, मक्यापासून तयार करता येतं, बटाट्यापासून तयार करता येतं, रताळ्यापासून इथेनॉल तयार करता येऊ शकतं. पण आपल्याकडे प्राधान्यानं भात, मका आणि ऊस वाले आहेत, हे सगळे पारंपरिक आहेत. तर आता प्रश्न असा आहे की पंतप्रधान असं म्हणाले की इथेनॉल मोठ्या प्रमाणावर वाढवायला हवं, इथेनॉलचा वापर वाढवायला हवा. इथेनॉलचा वापर वाढवणं याचा अर्थ त्याच्यामध्ये 2च मार्ग असू शकतात. एकतर पाश्चात्य देशाप्रमाणे E100 म्हणजे 100% इथेनॉलवर चालणाऱ्या मोटारी बाजारामध्ये आणणं, हा एक पहिला टप्पा. आणि दुसरा, आता जे आपण 20%चं मिश्रण तयार करतोय पेट्रोलमध्ये, म्हणजे 1 लिटर पेट्रोल घालायचं असेल तर 800 मिलीलिटर पेट्रोल आणि 200 मिलीलिटर इथेनॉल असं मिश्रण गाड्यांना चालू शकतं. हे 25% न्यायचं. असं केल्यामुळे जवळपास 4-4.5 कोटी बॅरेल तेल वर्षाचं आपलं वाचतंय. म्हणजे पेट्रोलला पर्याय आहे का? पाश्चात्य देशांसारखा पूर्णपणे पर्याय नाही. पण इथेनॉलच्या मिश्रणामुळे पेट्रोलचा वापर तेवढा कमी होतो आणि तो तेवढा कमी झालेला वापर सुद्धा
जवळपास 4.5 कोटी बॅरल्स वर्षाचं तेल आपलं वाचवतो. ही अतिशय महत्त्वाची घटना आहे, कारण ज्या वेळेला तेलाचे दर इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढतात, $120 प्रति बॅरल जेव्हा जातात, तेव्हा जी काही छोटीशी बचत होते ती महत्त्वाचीच असते. त्यामुळे 20% 25% केलं तर ते अधिकच बचत ही होऊ शकेल. हा त्यातला भाग. मग अडचण काय? अडचण अशी आहे, की गेल्या वर्षभरामध्ये, गेल्या 2 वर्षामध्ये इथेनॉल निर्मितीला विद्यमान सरकारनं एवढं उत्तेजन दिलं, की या क्षणाला आपल्याकडे 20 बिलियन लिटर्सची, म्हणजे 1 बिलियन म्हणजे 100 कोटी, जवळपास 20,000 कोटी लिटर इथेनॉलची क्षमता तयार आहे. गंमत अशी आहे, की आपली गरज आहे 11 बिलियन लिटर्स, 11 बिलियन लिटर्सची आपली गरज आहे. म्हणजेच गरजेपेक्षा जास्त इथेनॉल आपण तयार करतोय. आणि ज्याला किमान अर्थशास्त्र कळतं त्या सगळ्यांना हे कळू शकेल, की गरजेपेक्षा एखादी वस्तू जर जास्त निर्मिती झाली तिची, की तिचे दर कमी होतात. इथेनॉलच्या बाबतीमध्ये हे संकट आहे. गेल्या वर्षी सरकारनं इथेनॉलसाठी निविदा मागवल्या. सरकारची गरज होती 10 बिलियन लिटर्सची. निविदा आल्या, आम्ही द्यायला तयार आहोत 17, म्हणजे जवळपास 7,500 कोटी लिटर्स अधिक इथेनॉल तयार करणारे निघाले आणि त्यांनी सरकारकडे सांगितलं, हे घ्या आमचं इथेनॉल, आम्ही तयार आहोत. सरकारला एवढी गरजच नव्हती. त्यामुळे या क्षणाला गरजेपेक्षा जास्त इथेनॉल आपण तयार करतोय. दुसरा मुद्दा तो असा, की आत्तापर्यंत जे इथेनॉल मगाशी जसं सांगितलं, की साखरेच्या मार्गानं केलं जात होतं, म्हणजे ऊसाच्या मार्गातनं, म्हणजे ऊसापासून साखर होताना जी काही मधल्या प्रक्रियेमध्ये इथेनॉल तयार होत होतं, ते आता सरकारच्या उत्तेजन धोरणामुळे तांदूळ म्हणजे भात आणि मक्यापासून इथेनॉल तयार करणारे मोठ्या प्रमाणावर पुढे आले. मग सरकारने काय केलं, गेल्या वर्षीची ही गोष्ट, नवीन आलेल्या उत्पादकांना प्राधान्य दिलं. आता एका अर्थी चांगलंच आहे, नव्याची नवलाई असतेच, किंवा नव्या नवरीला घरातल्या जाणत्या महिलेपेक्षा जास्त मान असतो, तसं सुरुवातीला काही दिवस तरी तसंच या बाबतीमध्ये झालं. पंचायत अशी झाली, की जे पारंपरिक पद्धतीनं इथेनॉल तयार करतायत ते तसेच मागे राहिले. त्यांनी उत्पादन क्षमता वाढवून ठेवली, याचा फटका बसला. त्यामुळे झालं असं, की इथेनॉल इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढलं, इथेनॉल उत्पादक इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढले, पण तितक्या प्रमाणात मागणी नाही वाढली. म्हणजेच इथेनॉलचे दर कमी झाले. मग याच्यात अडचण कुठली होते? 20 ते 25% करायला काय हरकत आहे? कोणीही असं सहज म्हणेल, अरे मग आता 20% घालतोच ना. तिथे तांत्रिक अडचण आहे. ती अशी, की अनेक मोटार चालकांना हे मान्य नाही आहे, की आपल्या मोटारीमध्ये शुद्ध पेट्रोल असणार नाही. त्यातही एक छोटासा तांत्रिक तपशील असा, की 2021च्या आधी ज्या मोटारी बनल्या आहेत, त्या मोटारींची इंजिनं 25% इथेनॉलवरती चालू शकत नाहीत, किंवा चालली तर त्यांच्यामध्ये बिघाड होतो आणि काही इंजिनाचे अवयव खराब होतात. हे पेट्रोलियम मंत्रालयाला मान्य नाही. आता हे खराब होतात किंवा नाही याविषयी मतभेद आहेत. पण एका विषयाबाबत मात्र निश्चित स्पष्टता आहे, की ती अशी, की पेट्रोलचा उष्मांक आणि इथेनॉलचा उष्मांक यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत असते. म्हणजे असं, की अ ठिकाणाहून ब ठिकाणी जाण्यासाठी पेट्रोल जेवढं जाळावं लागेल एका मोटारीला, त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक इथेनॉल जाळावं लागतं. कारण इथेनॉल जाळल्यानंतर होणारी उष्णता आणि पेट्रोलच्या ज्वलनाने होणारी उष्णता यामध्ये फरक असतो. त्यामुळे पेट्रोलच्या उष्णतेच्या दर्जावरती पोचण्यासाठी इथेनॉल जास्त प्रमाणात जाळावं लागतं. तेव्हा कुठे त्यांचं इंधन म्हणून मिलन होऊ शकतं, आणि त्याच्यातही नंतर तांत्रिक मुद्दे येतात. हा तपशिलाचा भाग सोडून देऊया, पण हा भाग त्यातला महत्त्वाचा आहे. त्यामुळे हे तितकं सोपं नाही. मग याच्यामध्ये पर्याय काय असू शकतो? तर पर्याय असा असू शकतो, की 25% पर्यंत न्यायचं. म्हणजे जो पाश्चात्य देशाने जो पर्याय दिलेला आहे. पाश्चात्य देशांमध्ये 25%, 30% आणि 100% सुद्धा इथेनॉल वापरून गाड्या चालू शकतात, चालवल्या जातात. पण त्यांनी त्यासाठी आधी काय केलं?
त्यांनी पेट्रोल पंप तसे तयार केले. पेट्रोल पंपावरती सूचना असते. तुम्ही कुठल्याही युरोपीय देशांमध्ये किंवा अमेरिकी देशामध्ये, प्रगत देशांमध्ये गेलात तर E20, E30, E100 अशा पेट्रोल पंपांवरती तपशिलाच्या नोंदी असतात. म्हणजे पेट्रोल घालणाऱ्याला, गाडीमध्ये पेट्रोल घालणाऱ्याला माहीत असतं आपण असं इंधन गाडीमध्ये घालतोय की ज्याच्यामध्ये 20% किंवा 25% किंवा 50% किंवा 100% सुद्धा इथेनॉलच आहे. त्याप्रमाणे इंधनाचे दर ठरतात. हा भाग अतिशय महत्त्वाचा. म्हणजे आधी तुम्हाला सिद्धता करावी लागते नवीन प्रक्रिया अंमलात येण्यासाठी. ती आल्यानंतर, त्याप्रमाणे व्यवस्था झाल्यानंतर दररचना ठरवावी लागते आणि मग धोरण अंमलात आणावं लागतं. आपल्याकडे या कशाचंही काहीही झालेलं नाही. याबाबत कंप्लीटली पूर्णपणे अंधार आहे असं म्हणता येऊ शकेल. पेट्रोल पंपांची अशी व्यवस्था नाही. स्वतंत्रपणे निदर्शक असलेले असे जे पेट्रोल टाक्या असायला हव्यात ती व्यवस्था नाही आहे. आणि तिसरा मुद्दा यातला तो अतिशय महत्त्वाचा आहे. त्या प्रमाणामध्ये पाश्चात्य देशामधल्या मोटार मालकांना इंधनामध्ये सवलत दिली जाते. आपल्याकडे त्याबाबत अजून विचार झालेला नाही आहे. म्हणजे जर मी माझ्या मोटारीमध्ये 1 लिटर पेट्रोलमध्ये मध्ये 50% म्हणजे 500 ml जर मी इथेनॉल घालून घेणार असेल, इंधन म्हणून वापरणार असेल, तर ती पेट्रोल कंपनीला जी काही बचत होणार आहे, इंधन कंपनीला जी काही त्याची काही खर्चात बचत होणार आहे, त्याचा काही वाटा हा त्या इंधन वापरकर्त्याला देणं आवश्यक असतं. तशी रचना आपल्याकडे नाही. त्यामुळे 20% इथेनॉल घालून पेट्रोल घेणारा आणि 100% पेट्रोल वापरणारा यांचे दर समान आहेत. हे अन्यायकारक आहे. त्यामुळे अन्य अनेक मुद्द्यांबाबत आपल्याकडे झालेलं असं आहे, खेळ आपण सुरू केलेला आहे आणि त्या खेळाच्या नियमांची रचना मात्र नंतर करायचा विचार करतोय. हे इंधनाच्या बाबतीत तितकं यशस्वी होत नाही. उलटं ते उलटण्याचाच धोका अधिक असतो. त्यामुळे जसं इंग्रजीमध्ये एक जी म्हण आहे, म्हणजे घोड्या पुढे गाडी लावायची नसते, तसं इंधनाच्या बाबतीत, इथेनॉलच्या बाबतीत आपण तसं करतोय. गाडी पुढे आहे आणि घोडा मागे लागला गेलेला आहे आणि त्या घोड्याने पुढे जाणं अपेक्षित आहे. हे धोरणात्मक शैथिल्य किंवा धोरणात्मक आळशीपणा हा या इंधनाच्या मुळाशी आहे. आणि ज्याप्रमाणे तहान लागल्यावर चला आता आपण विहीर खणूया असा विचार करून चालत नाही, त्याप्रमाणे इंधनाचं संकट आवासून समोर उभं राहिल्यानंतर चला आता इथेनॉल वापरूया असं म्हणून चालत नाही. याची तयारी आधीपासूनच करावी लागते. तशी ती न झाल्यामुळे आपलं इंधन संकट हे अधिक गहिरं आहे, हे या निमित्तानं पुन्हा एकदा समोर येतं.